रविवार दिनांक 2 मार्च 2025 सायंकाळी 4 वाजता काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह मंगल मैत्री दिनाचा औचित्य साधून हुतात्मा अनंत कानेरे गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी पक्षविरहित ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता हॉटेल हरियाली मुक्तिधाम मंदिरासमोर नाशिक रोड या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी तन मन धन तसंच मौल्यवान सूचना तसंच सक्रिय सहभाग असावा या प्रामाणिक उद्देशानेच नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, धम्मसेवकांनी तसंच धम्मप्रेमी मान्यवरांनी महत्त्वपूर्ण बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंढे हे होते। यावेळी युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे, शहराध्यक्ष अर्जुन पगारे, महिला आघाडी अध्यक्षा मनाली जाधव, माजी नगरसेवक संजय भालेराव, कामगार नेते रामभाऊ पठारे, नाशिक रोड शहराध्यक्ष समीर शेख, भारत निकम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप, समाधान जगताप, आर.डी. जाधव, शामराव भोसले, आकाश भालेराव, कलीम सय्यद, ॲडव्होकेट अनिता जगताप, चंद्रकांत भालेराव, दिनेश दासवानी, आकाश घोसळे, प्रमोद बागुल, पंडित साळवे, सागर गायकवाड, कैलास तेलोरे, संतोष पाटील, कपिल तेलोरे, सागर गायकवाड, दिलीप साळवे, शांताबाई गाडे, सत्याबाई पगारे, विमलबाई तडवी, मंगेश जाधव, बापू पवार, रवी गायकवाड, शरद गायकवाड आदींसह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, धम्म उपासक उपासिका, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। युद्ध नको, बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर ह्या घोषणेच्या निनादामध्ये 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या मंगलमैत्री दिनानिमित्त हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर जी ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद होत आहे, त्या बौद्ध धम्म परिषदेची तयारी म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये जिथे शक्य असेल तिथं प्रत्येक कार्यकर्ता हा तुटून पडलेला आहे, प्रचार आणि प्रसार करतोय। अशाच पद्धतीनं आज नाशिक रोड येथे समस्त स्वाभिमानी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून अतिशय एसी हॉल घेऊन नाश्ता पाण्याची, जेवणा पाण्याची सोय करून सुद्धा स्वयंस्फूर्तीने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धम्म परिषदेला येण्यासाठी पूर्वतयारीची बैठक घेतली। प्रिया साळवे, आरबी न्यूज, नाशिक।